नमस्कार. कधी विचार केलाय का की शिक्षणाची सगळ्यात भारी साधनं कधीकधी आपल्या डोळ्यांसमोरच असतात, अगदीच साध्यासुध्या रूपात. आज आपण अशाच एका शालेय पुस्तकातल्या पानावर नजर टाकणार आहोत आणि त्यामागे दडलेलं एक जबरदस्त लॉजिक समजून घेणार आहोत. चला या पानाकडे जरा निरखून बघूया. पहिल्यांदा पाहिलं तर काय वाटतं? काही चित्र आहेत, काही प्रश्न, अगदी साधा आहे नाही का? पण थांबा, यात एक खूप विचारपूर्वक तयार केलेली शिक्षण प्रणाली दडलेली आहे. हे एक प्रकारचं कोडं आहे जे आपण आता एकत्र मिळून सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात सोप्या आणि पटकन लक्षात येणाऱ्या भागापासून, म्हणजे या चित्रांपासून. पहिलं चित्र बघा, एक वांग धुतलं जातंय. ही एक साधी क्रिया आहे, पण यातून मुलांच्या मनात एक गोष्ट पक्की होते की कोणतीही गोष्ट सुरू करण्याआधी तिची तयारी करावी लागते. आणि तयारीचं पहिलं पाऊल म्हणजे स्वच्छता. आता पुढचं पाऊल, भाजी धुतल्यानंतर ती चिरली जातीये. बघितलं का कसा एक लॉजिकल फ्लो तयार होतोय? आधी स्वच्छता, मग पुढची तयारी. प्रत्येक कृती मागच्या कृतीवर अवलंबून आहे. आणि मग येतं तिसरं चित्र, भाजी शिजवली जात आहे. ही आहे या पूर्ण प्रोसेसची मुख्य क्रिया, म्हणजे एक प्रकारे हिरो मोमेंट. सगळी तयारी झाली आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. आणि शेवटी तयार झालेली भाजी ताटात वाढली जात आहे. हा फक्त शेवट नाहीये, तर हे आहे केलेल्या सगळ्या मेहनतीचं फळ. या एका चित्रातून समाधान मिळतं, काहीतरी पूर्ण केल्याची भावना मिळते. तर या साध्या चित्रांमधून नकळतपणे काय शिकवलं जातंय ते आहे गोष्टींना योग्य क्रमाने लावण्याचं कौशल्य. म्हणजे आधी निरीक्षण करा, मग योग्य क्रम ओळखा, त्याची तर्कशुद्ध मांडणी करा आणि मग कारण आणि परिणाम समजून घ्या. आज भाजी बनवण्याचा क्रम आहे, पण याच पायावर उद्या एखादा मोठा प्रोजेक्ट प्लॅन करण्याची किंवा एखादी अवघड समस्या सोडवण्याची क्षमता तयार होते. आता इथून पुढे या पानाची खरी जादू सुरू होते. हे पान फक्त चित्र दाखवून थांबत नाही, तर ते पाहिलेल्या गोष्टींना शब्दांशी जोडण्याचं एक अप्रतिम काम करतं. पाहूया हे नक्की कसं घडतंय. पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांना सांगितलंय एक पदार्थ कसा बनवायचा त्याची कृती सांगा. म्हणजे काय, तर आधीच्या चित्रांमधून जी विचारांची साखळी डोक्यात तयार झाली ती आता स्वतःच्या शब्दात मांडायची आहे. ही एक खूप मोठी आणि महत्वाची उडी आहे. आणि हा विकासाचा एक खूप महत्वाचा टप्पा आहे, पाहण्यापासून ते सांगण्यापर्यंत. इथे शिकलेलं ज्ञान फक्त डोक्यात राहत नाही, तर ते तोंडावाटे बाहेर येतं, संवादाचं रूप घेतं. कृती आणि संवाद यांच्यामध्ये एक मजबूत पूल बांधला जातोय. ठीक आहे, कृती शब्दांत मांडता आली, पण भाषेचे, शब्दांचे स्वतःचे काही नियम असतात की नाही, ते कसे शिकायचे? गंमत म्हणजे या पानावर याचंही उत्तर आहे. आणि इथे येतो शेवटचा आणि सगळ्यात मजेशीर भाग. भाषेचे जे थोडे अमूर्त म्हणजे पटकन न समजणारे नियम आहेत ते शिकवण्यासाठी इथे चक्क खेळाचा वापर केलाय. म्हणजे नियम शिकायचे पण खेळत खेळत. किती छान कल्पना आहे ही. हे चित्रशब्दकोडे बघा. इथे 3 गोष्टी एकत्र आल्या आहेत. एक म्हणजे शब्द, दुसरं त्याचं चित्र आणि तिसरं म्हणजे अक्षरांची जागा. शब्द ओळखायचा, चित्रावरून तो बरोबर आहे की नाही हे तपासायचा आणि योग्य जागी लिहायचा. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी किती हुशारीने केलेली ही रचना आहे. आणि मग येतो शब्दसाखळी, हा खेळ. नियम एकदम सोपा. प्रत्येक नवीन शब्द हा आधीच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू झाला पाहिजे. हा खेळ खूप साधा वाटतो, पण यामागे भाषेची एक मोठी संकल्पना दडलेली आहे. हे उदाहरण बघा. हिरवा, शेवटचा अक्षर वा, मग वावरून वाकडा, शेवटचा अक्षर डा, मग डावरून डावा आणि असं पुढे. या खेळातून मुलं नकळतपणे भाषेमधला एक पॅटर्न, एक रचना ओळखायला शिकतात. हे फक्त शब्दपाठ करणं नाही, तर भाषेची अंतर्गत रचना समजून घेणं आहे. तर आता आपण या एका पानाच्या प्रवासाच्या शेवटाकडे आलो आहोत. चला एकदम मागे वळून पाहूया आणि बघूया की या एका साध्या पानातून किती गोष्टी साध्य झाल्या आहेत. खरंच अविश्वसनीय आहे. एकाच पानातून 4 वेगवेगळी कौशल्य किती सहजपणे शिकवली जातात. म्हणजे तार्किक क्रम लावण्याचं कौशल्य, प्रक्रिया सांगण्याचं कौशल्य, शब्दसंग्रह आणि भाषेतील पॅटर्न ओळखण्याचं कौशल्य. हे सगळं एकाच ठिकाणी, अतिशय सोप्या पद्धतीने. आणि या पानाची सगळ्यात मोठी हुशारी हीच आहे. ते शिकणाऱ्याला अगदी हळूवारपणे ठोस कृतींकडून म्हणजे भाजी बनवणे थेट भाषेच्या अमूर्त नियमांकडे म्हणजे शब्दसाखळी घेऊन जातं. हा शिकण्याचा सर्वात नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग आहे, सोप्याकडून अवघडाकडे. आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. आजच्या या ॲप्स आणि डिजिटल स्क्रीनच्या जगात अशा साध्या पण इतक्या विचारपूर्वक तयार केलेल्या साधनांची ताकद आपण कुठेतरी विसरून तर नाही ना चाललो?
यावर नक्कीच विचार करायला हवा.